परवानगी घेतली का? आदरणीय महाराष्ट्राचे महसूल मंत्री, अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, त्याचप्रमाणे आमदार संजय कोठेजी, उपेंद्रजी कोठेकरजी, अमरावतीचे शहर अध्यक्ष नितीन धांडेजी, ही आमची जवळपास 1.5 तास गुप्त आमची चर्चा झाली। त्या चर्चेमध्ये युवासेना पार्टी आणि भारतीय जनता पार्टी या संदर्भात कशा पद्धतीने लढलं पाहिजे, कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे आणि कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या सुद्धा सीटा निवडून आल्या पाहिजे आणि युवासेना पार्टीच्या सुद्धा सीटा निवडून आल्या पाहिजे, या संदर्भात जवळपास 60 ते 65 या ठिकाणी युवासेना पार्टी आणि अपक्ष असे जे आमच्या युवासेना पार्टीचे बंडखोर काही होते, काही भारतीय जनता पार्टीचे बंडखोर होते, या सगळ्या लोकांची समजूत घालून 68 लोकांचे आम्ही विड्रॉ आज केलेले आहे। 68 लोकांचे विड्रॉ केले आणि त्या ठिकाणी ज्यांच्या एरियामध्ये मजबूत आहे, जिथे भारतीय जनता पार्टीचा ज्या ठिकाणी युवासेना पार्टीचा मजबूत उमेदवार आहे त्याला सुद्धा त्या ठिकाणी काढण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे आणि मैत्रीपूर्वक या ठिकाणी आम्ही लढू। या ठिकाणी जवळपास 34 ते 35 जागेवर युवासेना पार्टी लढणार आहे, बाकीच्या सगळ्या जागेवर भारतीय जनता पार्टी लढणार आहे आणि ज्या ठिकाणी मैत्रीपूर्वक लढून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकला पाहिजे, युवासेना पार्टीचा झेंडा फडकला पाहिजे, या संदर्भात संयुक्त बैठकीमध्ये या 60 ते 70 लोकांचा विड्रॉ आपण घेतलेला आहे। अपक्ष, काही युवासेना पार्टीचे, काही भारतीय जनता पार्टीचे, अशा पद्धतीने किती वापस आहेत आणि युवा पार्टीचे किती वापस? जे 41 एबी फॉर्मवर होते तुमचे, त्यापैकी किती वापस? मी तेच सांगितलं, 34 ते 35 युवासेना पार्टीचे उमेदवार लढणार आहे, बाकी सगळे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे लढेल। ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ज्याची ताकद ज्या प्रभागामध्ये जशी राहील त्या ठिकाणी तसं त्याला निवडून आणू आणि मैत्रीपूर्वक ही लढाई राहील। त्याच्यामध्ये कुठेही भारतीय जनता पार्टी वेगळा आहे की युवासेना पार्टी वेगळा आहे, त्या ठिकाणी उमेदवार किती मजबूत आहे त्यावर आमची ही पुढची रणनीती राहणार। महापौर पदाबाबत काय चर्चा झाली? महापौर हा भारतीय जनता पार्टीचाच बनवणार आहे, भारतीय जनता पार्टीचा महापौर बनेल ही युवासेना पार्टीची पहिल्यापासून भूमिका आहे आणि युवासेना पार्टी ही लहान भाऊ आहे, भारतीय जनता पार्टीसोबत मिळून काम करणार आहे। भाऊ, तुम्ही म्हटलं की ज्या ठिकाणी भाजपचे मजबूत उमेदवार आहे त्या ठिकाणी आम्ही मदत करू, तर साईनगर प्रभागात भाजपचे विद्यमान नगरसेवक उभे आहे, त्या संदर्भात काय निर्णय होणार आहे? साईनगर प्रभागामध्ये कुठलीही आमची युती नाही आहे, तिथे युवासेना पार्टी स्वतंत्र लढत आहे आणि भारतीय जनता पार्टी स्वतंत्र लढत आहे आणि मला असं वाटते साईनगर परिसरामध्ये जे उमेदवार सचिन भेंडे जे YSPवर उभे आहे ते खऱ्या अर्थानं जनतेने दिलेला उमेदवार आहे। आज जनतेच्या मागणीनुसार सचिन भेंडे मैदानामध्ये उतरले आहे, त्याला थांबवण्यासाठी जो प्रयत्न चालू आहे, ज्या ठिकाणी आरोनी निपक्षपणे नियमानुसार त्या ठिकाणी कुठेही अशा पद्धतीचं दबावाला बळी न पडता त्या ठिकाणी सचिन भेंडेच्या बाजूला निकाल दिला, त्यानंतर काही लोकांचे धाबे जे दंडारलेले आहे, ज्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे, असे काही जे स्वतःला स्वयंघोषित नेते म्हणतात, त्या स्वयंघोषित नेत्यांनी आता हायकोर्टातसुद्धा दावा ठोकलेला आहे। हायकोर्टामध्ये सध्या आता हेअरिंग चालू आहे, पण मला माहीत आहे इलेक्शन आयोगाचा जो नियमानुसार सचिन भेंडेची बाजू भक्कम आहे, मजबूत आहे, कुठेही त्याच्यामध्ये किंतु परंतु नाही आहे। पण एवढं घाबराचं कारण काय? जेव्हा लोकशाही पद्धतीने एखादा उमेदवार फॉर्म भरते, लोकशाही पद्धतीनं तो जेव्हा लढायला तयार असते तेव्हा त्याला लोकशाही पद्धतीनं आव्हान दिलं पाहिजे। अशा प्रकारचं चुकीच्या तक्रारी करून त्या चुकीच्या तक्रारीवर एकदा निर्णय झाल्यानंतर आरोणी दिल्यानंतर तो फेटाळल्यानंतर अर्ज समोरच्याचा, त्यानंतर कोर्टामध्ये जाणं, कोर्टामध्ये त्याच्यावर दावा करणं, त्याला खारिज करण्याचा प्रयत्न करणं, हे सगळं केल्यापेक्षा जर आपल्या प्रभागामध्ये जनतेची सेवा केली असती सचिन भेंडेसारखी तर हे करायची गरज पडली नसती। आणि मी तुम्हाला शब्द सांगतो, साईनगर परिसरामधली पूर्ण जनता त्या प्रभागामध्ये
सचिन बेंडेला सगळ्यात जास्त मतांनी निवडून देणार आहे आणि जो समोरचा उमेदवार आहे त्याचं डिपॉझिट जप्त होणार आहे. भाऊ साईनगर सारखे किती प्रभागांमध्ये तुमची युती जी आहे ते नसणार आहे ती फक्त नाही, मी साईनगर तुम्हाला सांगितलं साईनगरमध्ये आम्ही स्वतंत्र लढणार आहे आणि बाकी ठिकाणी ज्या ठिकाणी जिथे जिथे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मजबूत आहे त्यांना मदत करू, ज्या ठिकाणी युवा स्वाभिमान पार्टीचे उमेदवार आहेत त्यांना मदत करू आणि ही लढाई संपूर्ण मैत्रीपूर्वक राहणार आहे आणि या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टी आणि युवा स्वाभिमान पार्टी सगळे एकत्र आहे. आता भाऊ शेवटचा असा प्रश्न आहे की आता शेवटचा दिवस होता फॉर्म वापस घेण्याचा, आता सगळे विड्रॉल झालेले आहे. आता तुमचे किती उमेदवार मैदानात आहे आणि भारतीय जनता पार्टीचे किती उमेदवार आहेत? या ठिकाणी तुम्ही बघितलेलं आहे 60 ते 70 फॉर्म अपक्ष, काही भारतीय जनता पार्टीचे बंडखोर, काही युवा स्वाभिमान पार्टीचे बंडखोर, काही जे असे ज्यांना तिकिटा मिळाली नाराज होते, या सगळ्यांच्या नाराजा दूर करण्यासाठी आम्ही यशस्वी झालेलो आहे. भारतीय जनता पार्टीचे सुद्धा जे नाराज होते त्यांना आम्ही विड्रॉ करायला लावलं, जे युवा स्वाभिमान पार्टीचे नाराज होते त्यांना विड्रॉ करायला लावलं आणि 60 ते 70 फॉर्म आज आम्ही विड्रॉ केलेले आहे. त्यामुळं उरलेले जे आहे त्याच्यावर आम्ही मैत्रीपूर्ण लढणार. उरलेले किती जागा आहे अशा मैत्रीपूर्ण लढतीच्या? या ठिकाणी 34 ते 35 जागी युवा स्वाभिमान पार्टीचे उमेदवार उभे आहे, बाकी संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे उभे आहे आणि मैत्रीपूर्ण लढणार आहे. बातमी काय गाव? हम साथ साथ उमेदवार आहे भाऊ. काहीच नाही समजलं. तुम्ही सांगा, तुम्ही clear उमेदवार सांगा. आता क्लिअर आहे. अरे बाबा हे बंद करा सगळं. आता असं आहे, जे यादी येईन आता फायनल यादी येणार आहे, उद्या बोलू, अजून संपलं का आता. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.